नमस्कार. अरुणास क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. तर लास्ट टाईमच्या व्हिडिओमध्ये आपण घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने चॉकलेट कंपाऊंडपासून डिफरंट फ्लेवरचे चॉकलेट कसे बनवायचे ते पाहिले. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याच चॉकलेट कंपाऊंडपासून वेगवेगळे डिझायनर चॉकलेट बार कसे बनवायचे ते पाहणार आहोत. तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात. तर इथे मी एक मोर्डेचं व्हाईट कंपाऊंड घेतलेलं आहे. तर ह्या व्हाईट चॉकलेट कंपाऊंडपासून आपण चॉकलेट बार बनवणार आहोत. इथे चॉकलेटला अगदी बारीक पीसेसमध्ये कट करून घ्यायचं आहे, जेणेकरून चॉकलेट लवकरात लवकर मेल्ट होईल. तर सर्वात प्रथम आपण चॉकलेट मेल्ट करून घेऊया. आता चॉकलेट बार बनवताना मी इथे लेटरचा वापर करणार आहे. त्यासाठी मी इथे लेटरिंगचा मोल्ड घेतला आहे. आता ह्या मोल्डमध्ये आपल्याला व्हाईट चॉकलेट फिल करून घ्यायचं आहे. मी इथे चॉकलेट बार बनवण्यासाठी ब्रो आणि सीस हे लेटर मी इथे काढून घेत आहे. आता आपल्याला चॉकलेट ह्या लेटरमध्ये ओतून घ्यायचं आहे. फ्रेंड्स, तुम्ही इथे पायपिंग बॅगचा वापर करूनसुद्धा चॉकलेट फिल करू शकता. आता मोल्डला व्यवस्थितपणे टॅप करून घ्यायचं आहे आणि जे एक्स्ट्रा चॉकलेट आहे ते आपल्याला नाईफच्या साहाय्याने रिमूव्ह करून घ्यायचं आहे. तर फ्रेंड्स, अशा पद्धतीने तुम्ही वेगवेगळे कस्टमाइज चॉकलेटसुद्धा बनवू शकता. म्हणजेच कस्टमरच्या आवडीनुसार त्यांची नावंसुद्धा चॉकलेटवर आपण लिहून कस्टमाइज करू शकतो. आता या मोल्डला आपल्याला व्यवस्थितपणे टॅप करायचे आहे, जेणेकरून एअर बबल्स त्यातले रिमूव्ह होतील आणि आपल्याला मोल्ड 10 मिनिटासाठी फ्रीजमध्ये सेट करायला ठेवायचं आहे. आता इथे मी फ्रेंड्स मेल्टेड व्हाईट चॉकलेट घेतलं आहे आणि त्यापासून आपल्याला फ्लेवरफुल असं चॉकलेट बार बनवायचं आहे. तर इथे मी रसमलाई फ्लेवरचं चॉकलेट बनवणार आहे. त्यासाठी मी इथे रसमलाई इसेन्स, जो की ऑइल बेस इसेन्स आहे, तो आपल्याला यूज करायचा आहे. इथे 1-2 ड्रॉप्स आपल्याला इसेन्स ॲड करायचं आहे आणि त्याचबरोबर इथे मी ऑइल बेस कलर येलो कलर मी इथे ॲड करत आहे. फक्त 1 ड्रॉप्स एवढा मी इथे कलर ॲड करत आहे. फ्रेंड्स, तुम्ही तुमच्या आवडीनुसार व्हाईट चॉकलेटपासून वेगवेगळे फ्लेवरचे चॉकलेट बनवू शकता. आता आपल्याला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे बॅटर आपल्याला चॉकलेट मोल्डमध्ये ओतून घ्यायचं आहे. इथे मी सिलिकॉनचा चॉकलेट बारचा मोल्ड यूज करत आहे आणि त्यामध्ये आपल्याला पूर्ण चॉकलेट आता व्यवस्थितपणे फिल करून घ्यायचं आहे. आता चॉकलेटला 1-2 वेळा व्यवस्थितपणे टॅप करून घ्यायचं आहे. आता आपण चॉकलेटला रूम टेम्परेचरवरच 2 मिनटासाठी सेमी सेट करून घेतलेलं आहे. आता त्याला डेकोरेशनसाठी मी काही इथे ड्रायफ्रूट्स, रोज पेटल आणि तसेच माझ्याकडे काही ड्राय चेरीज आहेत, त्याचा मी यूज करणार आहे. तर चला आपण आता चॉकलेटला डेकोरेट करूया. फ्रेंड्स, तुमच्या आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूट यूज करून चॉकलेटला डेकोरेट करू शकता. तर मी इथे ड्राय बेरीज आहेत, त्याने मी चॉकलेटला डेकोरेट करत आहे. त्याचबरोबर मी काही बदाम आणि काजू रोस्ट करून घेतले आहेत आणि त्याचाही वापर करत आहे आणि काही पिस्ता, ते सुद्धा मी डेकोरेशनसाठी यूज करत आहे. आता माझ्याकडे काही रोज पेटल आहे, त्याचाही मी वापर करणार आहे. फ्रेंड्स, माझ्याकडे हे गोल्डन आणि सिल्वर कलरचे वर्क आहे, त्याचाही मी चॉकलेट डेकोरेशनसाठी वापर करणार आहे. फ्रेंड्स, हे एडिबल असतं, हे तुम्ही केक आणि चॉकलेटमध्ये यूज करू शकता. आणि त्याचबरोबर माझ्याकडे हार्ट शेपचे हे पिंक कलरचे काही चॉकलेट्स आहे, जे मी व्हाईट चॉकलेटपासून बनवलेले आहे, त्याचाही मी वापर करत आहे. आणि त्याचबरोबर काही पिंक कलरचे हार्ट शेपचे स्प्रिंकल्सचासुद्धा मी यूज करत आहे. आता मी इथे गोल्डन कलरचे जे स्प्रिंकल्स आहे, त्याचाही मी डेकोरेशनसाठी वापर करत आहे. आता इथे मी काळे मनुकेसुद्धा थोडेसे ॲड करत आहे. आणि आता आपल्याला चॉकलेट मोल्डला व्यवस्थितपणे टॅप करून घ्यायचं आहे आणि फ्रीजमध्ये
ह्याला 15 मिनटासाठी सेट करून घ्यायचं आहे. आता इथे आपण जे चॉकलेटचे लेटर्स तयार केले होते ते सुद्धा आता प्रॉपर सेट झालेले आहेत. आता आपण त्याला डिमोल्ड करून घेऊया. इथे मी फक्त 10 मिनटासाठी फ्रीजमध्ये सेट करून घेतलेलं आहे. फ्रेंड्स, तुम्हाला हे लेटर अगदी हलक्या हाताने काढून घ्यायचं आहे, नाहीतर ते तुटण्याचे चान्सेस असतात. आता याच लेटरचा वापर करून आपण डिझायनर चॉकलेट बनवणार आहोत. आता इथे मी रक्षाबंधन स्पेशल जे मार्केटमध्ये बार अवेलेबल आहेत त्याचा वापर करणार आहे. आता यामध्ये आपल्याला मेल्टेड मिल्क चॉकलेट ओतून घ्यायचं आहे. इथे मी चॉकलेट मेल्ट करून घेतलेलं आहे आणि थंडही केलेलं आहे. आता 2 बारमध्ये आपल्याला ते फिल करून घ्यायचं आहे. आता सर्वप्रथम मोल्ड व्यवस्थितपणे क्लीन करून घ्यायचं आहे आणि 2-3 वेळा व्यवस्थित टॅप करून घ्यायचं आहे. आता आपण इथे चॉकलेटला डेकोरेट करून घेऊया. सर्वात प्रथम इथे चॉकलेटच्या मिडल साईडला आपण लेटर लावून घेणार आहे आणि त्यानंतर आपण ड्रायफ्रूटने चॉकलेटला डेकोरेट करणार आहे. फ्रेंड्स, तुम्ही तुमच्या आवडीनुसार चॉकलेटला डेकोरेट करू शकता. इथे मी चॉकलेट डेकोरेशनसाठी काही काजू, बदाम, अक्रोड आणि काळे मनुके यांचा वापर करत आहे. त्याचबरोबर इथे काही ड्राईज बेरीज आहेत माझ्याकडे, तेही मी वापरत आहे आणि रोज पेटलचाही मी यूज करत आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे ड्रायफ्रूट यूज करू शकता आणि त्याचबरोबर इथे मी काही स्प्रिंकल्सचा सुद्धा वापर करत आहे. आता इथे आपल्याला मोल्ड 2-3 वेळा व्यवस्थितपणे टॅप करून घ्यायचे आहे आणि जे आपण ड्रायफ्रूट्स लावलेले आहे ते हलकेसे हाताने प्रेस करून घ्यायचे आहे, जेणेकरून ते चॉकलेटमध्ये व्यवस्थितपणे सेट होऊन जातील. आता इथे माझ्याकडे काही कलरफुल चॉकलेट्स आहेत, त्याचा मी आता डेकोरेशनसाठी वापर करणार आहे आणि त्याचबरोबर काही ड्रायफ्रूट यूज करून चॉकलेटला डेकोरेट करत आहे. आणि काही गोल्डन कलरच्या स्प्रिंकलचा सुद्धा मी इथे यूज करत आहे. आता मोल्ड आपल्याला 2-3 वेळा व्यवस्थितपणे टॅप करून घ्यायचं आहे आणि फ्रीजमध्ये 10 मिनटासाठी 10 ते 15 मिनटासाठी सेट करायला ठेवायचं आहे. फ्रेंड्स, इथे आपण व्हाईट चॉकलेटपासून जो रसमलाई चॉकलेट बार बनवला होता तो आता सेट झालेला आहे. आता आपण त्याला डिमोल्ड करूया. फ्रेंड्स, सिलिकॉन मोल्डमधून चॉकलेट डिमोल्ड करणे खूपच इझी आहे आणि हे पहा फ्रेंड्स, किती सुंदर असा आपला चॉकलेट बार इथे रेडी झालेला आहे. अशा प्रकारे फ्रेंड्स तुम्ही वेगवेगळे डिझाईन बनवून चॉकलेट बार डिझायनर चॉकलेट बार बनवू शकता आणि सेलही करू शकता. आता इथे मी प्लॅस्टिकची ट्रान्सपरंट सील बॅग घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपण आता चॉकलेट बारला पॅक करायचं आहे. अशा प्रकारे बॅक साईडला चॉकलेटच्या व्यवस्थितपणे सील करायचं आहे आणि प्लॅस्टिकची बॅग फोल्ड करून त्याला सेलो टेप लावायचं आहे. ट्रान्सपरंट बॅग यूज केल्यामुळे चॉकलेट दिसायलाही फार सुंदर दिसतं. त्यामुळे अशा प्रकारची पॅकिंग केल्यावर चॉकलेट आपल्याला अजूनही अट्रॅक्टिव्ह वाटतं. हे बघा फ्रेंड्स, किती सुंदर आपलं डिझायनर चॉकलेट बार इथे रेडी झालेलं आहे. अशाच प्रकारे आपण दुसरंही चॉकलेट बार पॅक करून घेऊया. हे पहा फ्रेंड्स, रक्षाबंधन स्पेशल चॉकलेट बार आपले इथे रेडी झाले आहे आणि किती सुंदर बनले आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला ही चॉकलेट बार पॅक झाल्यानंतर एअरटाईट डब्यामध्ये स्टोअर करून ठेवायचं आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला
नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.